याला पोरगी कोण देणार आहे? पहिले देवाले याच्यासाठी लग्नासाठी पोरगी शोधावी लागली. पोरगी शोधणं काही एवढं सहज आहे? मोठ्या मोठ्याचे हुन्ने राहिले, मोठं कठीण आहे. त्याचं झालं नाही तर मोठं कठीण आहे. आणि म्हणून याच्यासाठी पहिले काय शोधावी लागली? मुलगी शोधावी लागली. याच्या लग्नाची व्यवस्था करावी लागली. बरं, लग्न झाल्यानंतर प्रत्येकाला संतान होईलच हे काही सांगता येते का? नाही. बरं, संतान झालं, कुळाचा दीपक मुलगा होईलच हे काही सांगता येते का? नाही. मग देवाला याच्यासाठी संतानाची व्यवस्था करावी लागली आणि याचं कुळ चांगलं राहावं म्हणून याच्यासाठी मुलगाही करावा लागला. बरं, मुलगापर्यंत झालं. आता पहा देवाला किती काळजी आहे. याच्या मुलाचंही लग्न झालं पाहिजे. आता या 2025 मध्ये याचंच तो हुन्ने राहिलं, त्याच्या मुलाचंही लग्न झालं पाहिजे. बरं, इथपर्यंतच नाही तर त्यालाही मुलगा झाला पाहिजे. आणि मग हत्तीतून फिरायचं आहे, अंबारीतून फिरायचं आहे, तर मग काय बिना पैशाचं जमन काय? एवढी मोठी गडकंज संपत्ती पाहिजे. बरं, हे सगळं पाहण्यासाठी आता सगळ्यात महत्त्वाचे काय आहे? डोळे, तेही पाहिजे. आता काय पहा बरं, मूर्ख कोणाला म्हणता? यानं काही उलीचं मागितलं काय? यानं एकच वाक्य मागितलं, पण एवढं मागितलं की देवालाही देता देता नाकी नऊ आलं. म्हणून मागणं समजलं पाहिजे. ज्याला मागणं समजलं त्याचं जीवन सफल झालं. का आलो हे त्याला समजलं. आणि याला पोरगी कोण देणार आहे? पहिले देवाले याच्यासाठी लग्नासाठी पोरगी शोधावी लागली. पोरगी शोधणं काही एवढं सहज आहे? मोठ्या मोठ्याचे हुन्ने राहिले, मोठं कठीण आहे. त्याचं झालं नाही तर मोठं कठीण आहे. आणि म्हणून याच्यासाठी पहिले काय शोधावी लागली? मुलगी शोधावी लागली. याच्या लग्नाची व्यवस्था करावी लागली. बरं, लग्न झाल्यानंतर प्रत्येकाला संतान होईलच हे काही सांगता येते का? नाही. बरं, संतान झालं, कुळाचा दीपक मुलगा होईलच हे काही सांगता येते का? नाही. मग देवाला याच्यासाठी संतानाची व्यवस्था करावी लागली आणि याचं कुळ चांगलं राहावं म्हणून याच्यासाठी मुलगाही करावा लागला. बरं, मुलगापर्यंत झालं. आता पहा देवाला किती काळजी आहे. याच्या मुलाचंही लग्न झालं पाहिजे. आता या 2025 मध्ये याचंच तो हुन्ने राहिलं, त्याच्या मुलाचंही लग्न झालं पाहिजे. बरं, इथपर्यंतच नाही तर त्यालाही मुलगा झाला पाहिजे. आणि मग